नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर भूताच्या स्टोरी आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही गोष्ट आहे भुसावळ जिल्ह्यातली, भुसावळच गाव आहे. तर नाटा कॉलेजमधली. तर मित्रांनो, त्या कॉलेजमध्ये एक बाई म्हणजे मेलेली होती आणि तिचा भूत त्या शाळेमध्ये फिरत होतं. तर त्याच्यातल्या काही काही गोष्टी मला माहिती पडल्या, त्या तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला जर आवडत असतील तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तिथे कंस्ट्रक्शनचं काम चालू असते आणि मित्रांनो तिथल्या कंस्ट्रक्शनमधलं म्हणजे आसारे वगैरे बांधतात ना, त्याचा एक वर्कर्स होता आणि त्या वर्कर्सनी म्हणजे ते तिथं मुक्कामी होते मित्रांनो. तर रात्री ते तिथं झोपत होते, पण ते कॉलेजमध्ये न झोपता म्हणजे साईडला एक रूम होती टिनाची, त्या टिनाच्या रूममध्ये झोपत होते. पण मित्रांनो तिच्यातला एक माणसाने काय केलं की दारू वगैरे तो पेत होता, तर त्याने दारू आणली आणि दारू आणली वगैरे चकना एकना आणतात ते दारू प्यामध्ये. तर ते चकना वगैरे त्याने अंडे वगैरे खूप नॉनव्हेज असं आणलं होतं. तर मित्रांनो ते आणलं आणि त्याने दारू बिरू पिलं होतं, नशेमध्ये तो गेला त्या शाळेमध्ये अंदर. तिथल्या वॉचमॅनने सुद्धा सांगितलं होतं की रात्री शाळा बंद झाल्यानंतर कोणी आत जाऊ नका. तर मित्रांनो हा होता दारूच्या नशेमध्ये, तर तरी हा चालला गेला आणि तडी जाऊन बसून दारू पिऊ राहिला आणि अंडे वगैरे खाऊ राहिला. पण मित्रांनो तेवढ्यात काय झालं की तो दारू पेता पेता बाहेरून असं दरवाजा ठोकायचा आवाज आला जोरजोरात. ठप ठप करून आवाज येऊ राहिला, जोरजोरात जोरजोरात येऊ राहिला. पण एक वेळा आला त्याने लक्ष दिलं नाही, तर दुसरी वेळा डबल आला तर त्याने लक्ष दिलं नाही. मग त्याने उघडला, मग तिसऱ्यानं आला. तर मित्रांनो तसं पिक्चरच्या सीनवानी असतं ना, त्या टाईप तो उठला तिथून आणि जिकडून तो आवाज होता त्या दिशेने तो चालत निघाला. म्हणजे ते आवाज होता तो बाथरूमच्या साईडने. तर तो गेला मित्रांनो उठून तिथून आणि दरवाजा उघडला आणि बाहेर पाहिलं तो कोण नव्हतं आणि त्या बाथरूमच्या दिशेने त्याला वापस आवाज येत होता ठोक्याचा. तर मित्रांनो तो त्या आवाजाच्या दिशेने जात होता आणि त्या बाथरूममध्ये एकदम हॉरर टाईप बाथरूम मित्रांनो, ते एकदम असं वगैरे असं अंदर जायचं, मग इकडून लेफ्ट इकडून राईट असं एकदम हॉरर टाईपमध्ये गेला तो. आणि तिथून पाहिलं तर तिकडे बाथरूम साईडला पण कोण नव्हतं. पण मित्रांनो हा इथपर्यंत आला, पण मग आता याला काय झालं की ते सामने असं अलगच असं सन्नाट्यासारखं झालं आणि मित्रांनो हा तिथून वापस पळत 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 बाहेर निघाला. पण मित्रांनो तितक्यातून तिकडून मागून त्या भूतींचा हात त्याला दिसला आणि त्या भूतींचा हात दिसला तर याचे छक्के पंजे उडून गेले. तर मग त्याचे मित्र वगैरे सर्व तरी जमा झाले आणि त्याला बघायला लागले. तर तो म्हणत होता की हे का भूतीन इथंच उभी आहे. तो जसं मागेसारखी आहे तर तिचा पाऊल कमसे कम आपल्या पाऊलपेक्षा 10 पटीनं पुढे येत जात होता. अशा प्रकारे तिचा पाय पडत होता आणि त्याला साक्षात ती भूत दिसत होती. ते म्हणजे भूत कशी दिसायला म्हणते, मी त्याला विचारलं की कशात काय दिसत होती. तर मित्रांनो त्यांनी सांगितलं मला की ते भूत असे वंजारे टाईप ते लोक राहत नाही का, त्यांच्या टाईप तिने कपडे वगैरे घागरा वगैरे घालेले होतात त्या टाईपमध्ये. तिचे पाय मोठमोठाले आणि चेहरा असा एकदम खतरनाकच दिसत होता. आणि तो तिथून त्या भूतींना पाहिलं त्याने, त्याचे डोळे एकदम असे टाईट झाले आणि एकदम असं पलक, त्या डोळ्याची पापणीसुद्धा त्याची खाली पडत नव्हती आणि झपकत नव्हती. तर मित्रांनो मग त्याने त्याला कसं तरी आणलं आणि रूममध्ये झोपवलं. तरी मित्रांनो तो जो घडी घडी उठे आणि म्हणे की ते भूतीने येऊ राहिली. तर मित्रांनो त्याचे मित्रांनी त्याच्या सोबतच्यांनी असं केलं की त्याला उठूच दिलं नाही. त्याला पाणी मारू मारू झपाळत होते, म्हणजे ते डोळे झाकत नव्हता, पाणी मारत होते आणि त्याला कसं तरी झपाळलं. आणि मग तो सकाळी उठून विचारत त्याला तर काय झालं, तर तो सांगत होता की असं असं मला दिसत होतं. तर मग मित्रांनो त्या गोष्ट अशी आहे. पण मित्रांनो तो वाचला तिथून, तशी काही विषय म्हणजे मरता मरता वाचला म्हणजे एकदमच खतरनाक. कारण की एवढं त्याला दिसत होतं म्हणजे आपल्यासारख्याला दिसलं तरी तर आपली गाणं फाटून जाईल, अशी गोष्ट असते मित्रांनो. अशा नवीन नवीन स्टोऱ्या ऐकायला तुम्हाला चांगलं वाटत असते तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो अशा ज्या गोष्ट आहे मी ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगेन. याचीच रिलेटिव्ह म्हणजे हीच गोष्ट त्याच्या पुढची आपण कंटिन्यू करू. तर पुढे पुढील पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.